तर याचं मॅड योगेश भोईर तर वर. एक मिनिट थांबवतो आपण, अजून एक सन्मान करणार आहोत आजच्या दिवसामध्ये ज्यांनी अतिशय चांगलं समालोचन केलं, जोवेलीचे महेश धुळे, आणि त्यांचा देखील TDPL मध्ये आपण सन्मान करतोय. तो म्हणजेच TDPL स्पर्धेचे प्रणेते हँडसम जालपेश भोईर यांच्या शुभ हस्ते. तर यायचं मॅडी महेश धुळे, प्लीज कम फास्ट. महेश धुळे यांचा सन्मान केला जाईल. तोपर्यंत आपण जाऊया मॅचकडे. सामना सुरू झालाय. एका ओव्हर नंतर हा सन्मान आपण कंप्लीट करू. ओमकार पहिला चेंडू डॉट फेकतो सुलतान आणि पांड्यामध्ये खूप चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळेल. दोन्ही जबरदस्त खेळाडू आहेत मैदानावर. एका बाजूला आपण विक्रांत केले प्रतिष्ठान, तर दुसऱ्या बाजूला आपण तर महेशदादा पाटील प्रतिष्ठान. स्विच इट करण्याचा प्रयत्न केला यावेळेला, वेगळ्या पद्धतीने काहीतरी खेळण्याचा प्रयत्न केला होता यावेळेला. आपण बघितलं चेंडू बॅटच्या खाली लागतो यावेळेला आणि चेंडू जातो यावेळेला लॉंग रेट रिझल्टमध्ये. जेव्हा चेंडू फील्ड होईल 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. दसंख्याने खातं उघडलं होतं यावेळेला. आपण होतं महेशदादा पाटील प्रतिष्ठान संघाचं, कारण आजच्या दिवसातील अंतिम सामना आहे. जो संघ जिंकेल तो सुपर 8 मध्ये पोहोचेल. हा चेंडू लॉफ केला, सुरेख टायमिंग, वन बाउंड, चेंडू सीमा पार, वडिश लॉंगन रिजन मधून चौकार. तर आपण सन्मानित करूया जल्पेश दादा भोईर यांच्या शुभ हस्ते. आपण सन्मानित करतोय महेश धुळे उर्फ मॅडी. या नव्या हंगामासाठी मॅडी तुला देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा. तुझ्या आवाजाचा गोडवा अविरत पसरत राहू दे, या शुभेच्छा TDPLच्या माध्यमातून मी तुम्हाला देतो. थँक्यू सो मच. आपण आलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. ओव्हर टू यू कमेंट्री बॉक्स. ऐकूयात एक लेजेंडरी व्हॉइस भाऊ पाटील सरांना. थँक्यू होमकार. पुण्याचा सुलतान स्विच इट करण्याचा प्रयत्न केला, यावेळेला फटका फसला होता. कॉटन बॉलची संधी होती आणि जे ड्रॉप होतं यावेळेला यष्टीरक्षक जर नितीन आला असता तर नक्कीच झेल पकडला गेला असता आणि पांड्यासारखा फलंदाज मात्र आपण होतं डगआउटमध्ये आला असता. पण इथे पांड्याला जीवदान मिळतंय, चांगली गोलंदाजी बघायला मिळते सुलतानच्या माध्यमातून. दोन्ही संघ मात्र विजयासाठी नक्कीच नितीन प्रयत्न करतील, यात मात्र शंका नसणार. कारण सुपर 8ची लढाई आपण म्हणजे सुपर 8 मध्ये हा संघ पोहोचेल, जिंकणारा संघ. 7 संघ आत्तापर्यंत आपण म्हणजे तर योगेश भोईर वरपरून आल्यात, यांनाही विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. सोनू या नावाने ते प्रसिद्ध. हा चेंडू ऑन साईडला पूल करायचा होता, यावेळेला अपील होतंय आणि पंचांचा बोट आकाशाकडे. बिग विकेट, मनीष कोळेकर उर्फ पांड्या बाद होतो यावेळेला. मोठा धक्का बसतोय महेशदादा पाटील प्रतिष्ठान संघाला. तसंच मोहन सुक्र्या माळी साहेबांकडून देखील 500 रुपयाचा पारितोषिक. म्हणजे नितीन आजच्या रात्री जर तुम्ही ऐवा झेल पकडला तर 1000 रुपयाचं मानकरी ठरू शकता या गुलाबी थंडीमध्ये. नाही नक्कीच. आणि सातत्याने पारितोषिक शिवाजी पाटील सातत्याने पारितोषिक लावत असतात. टायगर म्हटल्यानंतर या क्रीडानगरीमध्ये भरपूर पारितोषिक तुम्हाला सुद्धा पाहायला मिळत असतं. आणि आता मात्र रणजीपट्टू योगेश पवार मॅन फ्रॉम पेन चा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. कारण की आपण पाहिलेला DY पाटील स्टेडियममध्ये सुद्धा अकॅडमीत सुद्धा आहे त्यांची, आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ते सराव सुद्धा घेत असतात. अनेक खेळाडू त्यांच्याकडे शिकत सुद्धा असतात. असा खेळाडू आपण पाहतोय महाराष्ट्र रणजीपट्टू योगेश पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय महेश पाटील प्रतिष्ठान डोंबिवली या संघामधनं. नक्कीच नितीन रबर बॉलच्या माध्यमातून जबरदस्त बॅटिंग केली होती आणि मैदानाच्या बाहेर अतिशय शांत स्वभावाचा खेळाडू, पण मैदानात मात्र अतिशय रुद्ररूप धारण करणारा खेळाडू. पाहिजे तर कशा प्रकारे बॅटिंग करतोय. नक्कीच संघाला मोठ्या अपेक्षा असणार आहे. त्याच्या समोर तितकाच चांगला गोलंदाज सुलतान खान राईट आर्म ओव्हर देखील मारा करतोय. हा चेंडू ऑन साईडला मनकडे सायनं वळलं, चेंडू जातोय बॅकवर्ड स्कोअर लेग रिजनमधनं डीप बंद क्षेत्ररक्षकाला एकपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. बघा चांगल्या चेंडूला सन्मान दिलाय, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षकाला माहिती आहे इथे विकेट महत्त्वपूर्ण मिळेल योगेशची. 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता यावेळेला. महेशदादा पाटील प्रतिष्ठान 1 गडी बाद 7 अशी धावसंख्या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ती खूप चांगली गोलंदाजी केली पॉवर प्लेमध्ये सुलतान खानने. नक्कीच. आणि ह्याच गोलंदाजीसाठी जाणला तो. आणि सकाळच्या सत्रात थोडासा महागडा जरूर ठरला होता तो,
मात्र त्यानंतर खूप चांगली गोलंदाजी केली. धर्मवीर प्रतिष्ठानच्या विरुद्ध थोडासा मागडा ठरला होता, मात्र त्यानंतर चांगली गोलंदाजी केली आहे सुलतान खान या गोलंदाजाने. आपण पाहतोय यष्टिरक्षक अजित मोहितेला तुम्ही पाहतायत, जो ऑल इंडिया प्लेयर आपल्याला पाहायला मिळतोय विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली या संघासाठी. कौतुक मी करेल खरंच अजित मोहितेचं, कारण की बळू भोपा येथे तब्बल 30 लाखाची स्पर्धा सुरू आहे आणि त्या स्पर्धेतसुद्धा 2 सामने ऑल मॉन्स्टर रायगड संघाने जिंकलेत. मात्र ती स्पर्धा सोडून मात्र प्रथमेश पाटील यांच्या प्रेमापोटी अजित मोहिते या ठाणा प्रीमियर लीगमध्ये खेळण्यासाठी इथे दाखल झालाय. हॅलो. तर याचं माझ्या नवीन गोलंदाज येतोय अतुल पाटील येतोय. एक चांगला गोलंदाज आहे. आपण त्या संदप गावचा एक अतिशय उत्कृष्ट गोलंदाज म्हणून आपण नेहमी त्याला पाहिलंय. आज पाहिजे कशा प्रकारे TDBL मध्ये गोलंदाजी करतोय. महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहू शकता. पहिले योगेश आहे, योगेश पवार एक दिग्गज फलंदाज. अतुल गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू खूप चांगला होता, खोल टप्प्याचा प्लेसमेंट चांगली करतो. यावेळेला आपण म्हणतोय क्षेत्ररक्षक घेतो. यावेळेला मिडॉनवरनं आपण म्हणतोय प्रथमेश थोडासा वेळ घेतो. याच दरम्यान 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. किती चांगली रन द बिटवीन आपल्याला बघायला मिळते. फुटवर्क बघा किती चांगलं आणि फिटनेस बघा योगेश पवारचं किती चांगलं आहे. धावसंख्या 2 वाढते, धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला 9 धावा. चांगलं क्रिकेट खेळतोय, कारण सन्मान देतोय चांगल्या चेंडूला आणि आपण म्हणतोय शॉर्ट पिच ओव्हर पिच चेंडूला मात्र सीमापार धाडण्यासाठी प्रयत्न देखील करतोय. पण इथं अतुल गोलंदाजी मार्कवर. आजच्या दिवसातील अंतिम सामना खिडकाळी गाव एनकडून राईट आर्म राऊंड देकडनं मारा करतो स्ट्रायकरला योगेश पवारला आपण पाहू शकता. हा चेंडू ऑन साईडला पूल करायचा होता, व्यवस्थित चेंडू मिड होत नाही. कार्पेटच्या मध्ये चेंडू मिड विकेटला जातोय. जोपर्यंत थोडंसं फॉर्मलिंग झालंय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. तसंख्य धावफल करते आपण पाहू शकता. दुहेरी अंकामध्ये 11 धावा आपण पाहू शकता यावेळेला. नक्कीच बळू आपण पाहिलं तर ऐवा कॅशसाठी सुद्धा आपण पाहिलं तर जिज्ञास शिवाजी पाटील डायगरचे त्यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी. आणि मोहन माई साहेबांकडनं म्हणजे 500 रुपयाचं कॅश, म्हणजे एकूण 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे प्रेक्षकांसाठी. बघा तर कोणता भाग्यवान प्रेक्षक ठरतोय का या शेवटच्या मॅचमध्ये. नक्कीच नितीन मी तर म्हणेन जर झेल पकडला तर दिवाळी आधी बोनस सुद्धा मिळेल 1000 रुपयाचा. तर अतुल पण त्या गोलंदाजी मार्कवर राऊंड तिकडे मारा करतो स्ट्राईक एंडला योगेश दाबड पाहू शकता. पण साईडला फाईन लेग स्क्वेअर लेग मिड विकेट लेग क्षेत्रक्षण तैनात आहे अतुल. चेंडू खूप चांगला होता, सॉफ्ट हँडने पुश केला होता चेंडूला. चांगलं क्षेत्ररक्षण होतं आहे, तेवढंच जीवाचा अतंशाने प्रयत्न करतो. यावेळेला आपण म्हणतोय क्रीजमध्ये पोचण्यासाठी विजय पवार. डॉट चेंडूची समाप्त. खूप चांगलं क्रिकेट बघायला भेटतं दोन्ही संघाच्या माध्यमातून, कारण का इथून दोन्ही संघांना जिंकण्याची आपण तर आतुरता आहे. तर दोन्ही संघ प्रयत्न करतील नितीन, यात मात्र तिळमात्र शंका राहणार नाही का टॉप 4 आपण म्हणतो टॉप 8मध्ये पोचण्याचं नक्कीच संघर्ष करतात दोन्ही संघ. अतुल पण येतात गोलंदाजी मार्कवर. साकेला योगेश पवारला आपण पाहू शकता. स्टेप आउट झालेत, ऑन साईडला पूल गेला आहे. चेंडू कार्पेटच्या माध्यमातून जातो. मिडविकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे, एकपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. असंख्य धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला 12 धावा. अल्पेश गायकवाड देखील आमच्यासोबत जॉईंट आहेत, एक अतिशय चांगले गुणलेखक. पिंपळाचे एक अतिशय चांगले गुणलेखक आहेत. अतुल पण येतात गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला विजय पवारला आपण पाहू शकता. पाहिजे विजय पवार 2 पवार बंधूंची जोडी मैदानात आहे. कशा प्रकारे बॅटिंग करतोय. अजित मोहिते मास्टर माइंडचं काम करतो. यावेळेला इष्टकच्या भूमिकेत आहे. क्षेत्ररक्षण थोडासा बदल केला जातोय. फाईन लेगला क्षेत्ररक्षणाला थोडासा डीपमध्ये घेतला तर एक क्षेत्ररक्षण शॉर्ट लॉंग लेटला देखील आपण पाहू शकता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण आहे. एक वडी लॉंगरला डीपमध्ये क्षेत्ररक्षण तैनात आहे. चेंडू ड्राईव्ह केला. यावेळेला इनफिल्डच्या वरून चेंडूला उडवलं. 1 धाव कंप्लीट केली आहे. त्याच्या दुसरी धाव होते का जोपर्यंत चेंडू फीड होईल. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला 14 धावा. 2 आपण बघितले संघांमध्ये महत्त्वपूर्ण लढत आपल्याला बघायला मिळते. जिंकणारा संघ सुपर 8मध्ये पोहोचेल. अतुल पाटील पुणे गोलंदाजी मार्कवर. साईडला क्षेत्ररक्षण शॉर्ट टर्मॅन पॉईंट एक क्षेत्ररक्षण आपण बघितले तर गली रिजनमध्ये देखील तैनात आहे. क्षेत्ररक्षण मिड ऑफला आपण प्रथमेशला पाहू शकता. अतुल पाटील खिडकाई गाव एंडकडून राईट आर्म ओव्हर द विकेट मार करतो. स्ट्रायकेला विजय पवारला आपण पाहू शकता. हा चेंडू खूप चांगला होता. पायची चापील, पंचांचा बोट आकाशाकडे आणि इथून मैदान सोडावं लागणार आहे. विजय पवार बॅक टू पॅव्हिलियन.
धावसंख्या हफल करते आपण पाहू शकता. महेशदादा पाटील प्रतिष्ठान प्रथम बॅटिंग करताना टॉस जिंकल्यानंतर धाडसी निर्णय घेतला आहे. 2 गडी बाद 14 धावा. नवीन फलंदाज येतो यावेळेला आपण चौथ्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी अतुल येतोय. नक्कीच भाऊ, 2 षटकांचा आपण विचार केला तर 7.00च्या सरासरीने 14 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आणि इथून बाळू पाटील 18 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 45-50 हे टार्गेट करावं लागेल महेश दादा पाटील प्रतिष्ठान डोंबिवली या संघाला. नगरसेवक महेश पाटील व सुजित नळवडे साहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्हाला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या बाजूला प्रथमेश पाटील जे संदपचे ज्यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहतायत. विक्रांत केनी प्रतिष्ठान डोंबिवली संघ तुम्हाला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. हॅलो, नक्कीच नितीन दोन्ही गोलंदाजाचं कौतुक करेल. अतुलने देखील 7 धावा दिल्या पहिल्या स्पेलमध्ये. आपण तर सुलतान आला, सुलतानने देखील पहिल्या षटकात 7 धावा दिल्या. दोघांनी देखील एक एक गडी बाद केला. आता सुलतान दुसऱ्या स्पेलमध्ये आला पाहिजे तर कशा प्रकारे गोलंदाजी करतोय अतुल आणि आपण म्हणले तर योगेश पवार ही जोडी. एक अनुभवी क्रिकेटर तर एक आपण म्हणले तर एक यंग ब्रिगेड क्रिकेटर अतुल भोईर मॅन फ्रॉम आपण म्हणले तर वाडेकरचा हा खेळाडू. त्याचं कशा प्रकारे आता बॅटिंग करतोय. इथून चांगली बॅटिंग करावी लागणार. योगेश पवारला आपल्या नावाला साजेल अशी एक इनिंग घ्यावी लागणार आहे. आक्रमण करावं लागणार आहे आणि देखील शेवटपर्यंत खेळावं लागणार आहे. इथून तर 50+ धावा करायच्या असतील तर. सुलतान पुन्हा गोलंदाजी मार्कवर. अजित मोहिते मास्टर माइंडचं काम करतोय. ऑन साईडला क्षेत्ररक्षण शॉर्ट फाईन लेग बॅकवर्ड स्कोअर लेगला मिड ऑन रिजनमध्ये क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. एक लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण तैनात आहे. सुलतान पुन्हा गोलंदाजी मार्कवर. चेंडू यावेळेला खूप चांगला होता. पंच वाईटची खूण करतात. असं वाटलं होतं की नितीन चेंडू पडल्यात थोडासा बाहेर पण जास्त बाहेर निघाला आणि पंच वाईटची खूण करतात. असं वाटलं की चांगला चेंडू आहे पण पंचांनी पाहिलं एक्झॅक्टली चेंडू पडल्यानंतर कुठून पिचिंग होऊन बाहेर निघाला आहे. धावसंख्या 1ने वाढते. धावसंख्या 10 फल करते. आपण पाहू शकता यावेळेला 15 धावा. जिथं मोहिते आता आपण थर्डमॅन आणि फायनिकला क्लोज करतायत. क्लोज एक्स्ट्रेक्शन करतायत सुलतान. चेंडू सॉफ्ट हँडने पुश करतो. यावेळेला जेंटल पुश बघायला मिळालाय. 1 धाव मिळते. थोडंसं फंबलिंग झालंय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. नितीन थोडंसं आपण तू मॅच झाली मैदानावर आणि 2 धावा कंप्लीट केल्या. धावसंख्या 10 फल करते आपण पाहू शकता. महेशदादा पाटील प्रतिष्ठान आपण म्हणले तर डोंबिवली संघाच्या. तर रमेश म्हात्रे जर आपण अर्जंटली यायचंय कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचंय. रमेश म्हात्रे आपण ओमकार शेट्टीची संपर्क साधायचा लवकर लवकर. अंपायर रमेश म्हात्रे सागावचे आहेत ते. रमेश उर्फ मेक्या. तर सुलतान पण गोलंदाजी मार्कवर. कुठे आपला आपण एक क्षेत्ररक्षण पाहू शकता. ऑन साईडला पुल केलाय. चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लागला. क्षेत्ररक्षक आहे. बिग विकेट. योगेश पवार बॅक टू पवेलियन. मात्र इथे ठाणा प्रीमियर लीग स्पर्धेचा आपण विचार केला बाळू पाटील तर अपयश पदरी आलाय फलंदाज योगेश पवारच्या. नक्कीच नितीन आपण म्हटले तर थोडेसे प्रत्येक स्पर्धेत तुम्हाला यश मिळेल असं नाही आहे. आज गोलंदाजी देखील खूप चांगली केली. सुलतानचं कौतुक करेल नितीन. कदाचित स्पर्धेमध्ये आपण म्हटलं सुलतानला मार देखील पडतो पण आज मात्र या TDPLच्या 7व्या दिवसात अप्रतिम गोलंदाजी केली सुलतान खानने. का माझं खूप आदराने नाव घेतलं जातं आणि का मी फलंदाजाच्या मनामध्ये धडकन भरतो हे दाखवून दिलं. जबरदस्त गोलंदाजी केली नितीन. नाही नक्कीच त्यामुळेच त्याची टेनिस बॉलमधला सर्वात मोठा संघ तुम्ही पाहतात प्रतीक स्पोर्ट डिंगडॉंग या संघामध्ये सुद्धा त्याची वर्णी लागते. नक्कीच नितीन खूप चांगली गोलंदाजी. आता नवीन फलंदाज येतो यावेळेला आपण पाहू शकता. अल्पेश आम्हाला माहिती देत आहेत. प्रदीप येतोय. अतुल भोईर बाईचा इथून कशा प्रकारे बॅटिंग करतोय. सुलतान पुन्हा गोलंदाजी मार्कवर. रनला आपण प्रथमेशला पाहू शकता. डीपमध्ये लॉंगरला अमोलला पाहू शकता आपण. सुलतान
चेंडू खूप चांगला होता यावेळेला आपण बोलले तर चेंडू आपण बोलले तर यावेळेला पॉईंट क्षेत्रामध्ये खेळायचं होता. बॅटची कडे घेऊन चेंडू जातोय. आपण बोलतो फाईन लेग रिजनमध्ये डीपमधनं क्षेत्ररक्षक येतो, चेंडूला उचलतोय, जोपर्यंत फेक येतो. एक धावी ते कंप्लीट केले ते धावसंख्या दाखल करते. आपण पाहू शकता यावेळेला 18 धावा. महेशदादा पाटील प्रतिष्ठान टॉस जिंकल्यानंतर नितीन प्रथम बॅटिंग करतो आणि 3 महत्त्वपूर्ण त्यांच्या सफलता यावेळेला आपण म्हणतो 3 महत्त्वपूर्ण विकेट मिळवल्यात विक्रांत प्रतिष्ठान संघाने. नितीन पुढे तर सुलतान गोलंदाजी मार्कवर सायकलला आपण पाहू शकता. प्रदीप गुप्ता पाच कशाप्रकारे बॅटिंग करतो. प्रदीप चेंडू खूप चांगला आहे. कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळाला आहे. चेंडू एक्स्ट्रा कव्हरेजमध्ये क्षेत्ररक्षक येतो, चेंडूला उचलतो तोपर्यंत खूप चांगली फेकी. नितीन मैदानावर आपण पहिले थोडंसं बाउन्स देखील आहे. चेंडू पडल्यानंतर थोडंसं उसळी देखील घेतो. वन शॉट आहे बघा. पंच बघतायत की एक्झॅक्टली बॅट ग्राउंडिंग केले का नाही. पॉपिंग क्रीजमध्ये ते पाहतायत. एकने धावसंख्या वाढते, धावसंख्या धावफल करते. पण आपण पाहू शकता 19 धावा. अल्पेश गायकवाड मला खूप चांगली माहिती आहे. पिंपळाचे अतिशय चांगले गुणलेखक आहेत. पुढे सुलतान गोलंदाजी मार्कवर. करणला देखील आपण पाहू शकता. पुढाफला आपण पाहू शकता 30 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण करतो प्रथमेश. नक्कीच बाळू आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता बॅट कुठे ग्राउंडिंग केली ते. सुलतान स्विच करायचा प्रयत्न केला होता. यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती होते. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळेल सुलतान खानच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी. नक्कीच या महत्त्वाच्या मॅचमध्ये आतापर्यंत सुलतान खानने खूप चांगली गोलंदाजी केली. फक्त 19 धावा धापल करतेत बाळू. चेंडू यावेळेला खूप चांगला ड्राय बघायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरेजमध्ये क्षेत्ररक्षक येतो डीपमधनं, चेंडूला उचलता फेकी करतो. सुरेख फेकी केली होती पण सुलतान खान मात्र चेंडू कलेक्टिंग करत नाहीये. 2 10 मिनिटात जीवदान मिळते अतुलला. 2 धावसंख्या वाढते, धावसंख्या धावफल करते. आपण पाहू शकता महेशदत्ता पाटील प्रतिष्ठान 3 षटकाच्या समाप्तीनंतर 7च्या सरासरीने 3 गडी बाद. फक्त आणि फक्त 21 धावा. नितीन नाही नक्कीच बाळू उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि उद्या पहिलीच लढत असेल सुपर 8ची. ती म्हणजे क्वार्टर फायनलची मॅच. शशिकांत मेगा स्पोर्ट वाघबील विरुद्ध श्लोक 11 खाडी. दोन्ही टीमने 9:30 वाजता रिपोर्टिंग करायचे. 10 वाजता मॅच सुरू होईल. दुसरी मॅच अग्रिराजा पोगा विरुद्ध PTC पडगा. या दोन संघामध्ये दोन्ही संघांनी 10:30 वाजता रिपोर्टिंग करायचे. आणि तिसरी क्वार्टर फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळते बालाजी गोबल स्पार्क विरुद्ध धर्मवीर प्रतिष्ठान भिवंडी. ही तिसरी मॅच असेल आणि चौथा सामना असेल तो रईस बिल्डर्स वर्सेस यातून विजेता संघ. दोन्ही टीमने 12 वाजता इथे उपस्थित राहायचे. नक्कीच नितीन गोलंदाजात आपण पहिल्याच आपण तर षटकात सुलतानने धावा दिल्या 7. त्यानंतर अतुल आला, अतुलने 7 धावा दिल्या. आता पुन्हा एकदा आपण सुलतान आला दुसऱ्या स्पेलमध्ये आणि 7 धावा दिल्या आहेत. नितीन 7चा पाडा आपल्याला बघायला मिळतो. 7 त्रिक 21. 21 धावा धावफल करती. जय पवार देखील थोडंसं थकान महसूस करतात. नितीन प्रचंड मेहनत केली. नितीन 360 खेळाडूंना एकत्र आणण्याचं काम केलं आहे या TDPLच्या माध्यमातून. आपण बघता ऑफिशियल ग्रुप असेल, अंपायर ग्रुप असेल आणि GTCचे संपूर्ण कॅमेरा वर्क टीमला नितीन मी धन्यवाद देईल. कारण 9 कॅमेरे या स्पर्धेमध्ये आपण बघितलं तर इथे वापर केला जातो. शुभम पवार आता कॅमेरामॅनच्या भूमिकेत आहेत आणि सुशील पाटील देखील होते दुपारच्या सत्रामध्ये. नितीन प्रत्येकाचा खारीचा वाटा आहे, त्यांना धन्यवाद देतोय. कारण का आजचा आमचा या स्पर्धेतील पहिला आणि शेवटचा दिवस आहे, त्यामुळे आम्ही धन्यवाद देतो. आमच्या DJ मास्टरला धन्यवाद देतो, आमच्या मंडप डेकोरेशनला धन्यवाद देतो. आपण बघितलं ऑफिशियल ग्रुप अंपायर ग्रुपला धन्यवाद देतो. आमच्या अल्पेश गुणलेखकांना धन्यवाद देतो. आमच्या संपूर्ण समालोचकांना खास करून धन्यवाद देतील. नितीन TDPLमध्ये जे खेळाडू खेळले आहेत आणि खेळण्याची इच्छा असेल त्यांना मनाच्या हृदयाकडून धन्यवाद देतोय. आणि सर्व ऑनर्सला कारण त्यांनी जे संघ विकत घेतला त्यामुळे TDPL यशस्वी होताना दिसते आपल्याला. तर पुन्हा एकदा मैदानाकडे घेऊन जातो. गोलंदाजी मार्कवर येतो. यावेळेला वैयक्तिक पहिला संघाचा 4थं षटक घेऊन येतोय ब्रिजेश सिंग. लेफ्टमर गोलंदाज. हा चेंडू स्वीप करायचा होता. यावेळेला फलंदाज बाद होतोय. बिग विकेट. अतुल बॅक टू पवेलियन. जे धावसंख्या धावफल करते आपण बघितले तर फक्त आणि फक्त महेशदत्ता पाटील प्रतिष्ठान बॅटिंग करताना आपण आता प्रथम टॉस जिंकल्यानंतर एक धाडसी निर्णय केला. 21 धावा गडी बाद झाल्यात. तब्बल मला अल्पेश माहिती देतात की 4 गडी बाद झाल्यात. हर्ष शेट्टी येतोय. चांगली बॅटिंग करावी लागणार आहे
इथून या दोन फलंदाजांना प्रदीप आणि हर्षला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. करण धुळे भरपूर लांबचा प्रवास त्यांना देखील कापावा लागणार आहे. मॅच संपल्यानंतर जोहेली गावातून आपण बिलॉंग करतो. हा खेळाडू नक्कीच जे प्रेक्षकांना देखील आम्ही धन्यवाद देऊ, कारण प्रेक्षकांनी भरपूर उपस्थिती दाखवली. त्यांना देखील आम्ही मनाच्या हृदयांतकरणातून धन्यवाद देतोय. चला जरा वेळ थोडासा कमी घ्या. खेळ थोडासा थांबलाय. आपण बोलले तर पंचांना माहिती आहे की आता आपण बोलले तर थोडंसं त्यांची देखील साईड चेंज करता येते. खरं का हर्षसारखा डावखुरा फलंदाज आलाय. ऑन साईडला क्षेत्ररक्षण फाईन लेग आपण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण आपण मिडॉनला थोडंसं डीपमध्ये आहे. एक क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेग, एक मिड विकेटला आपण पाहू शकता. एक बडी लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण तैनात आहे. ब्रिजेश चेंडू पडल्यानंतर जास्त स्विंग होतोय. पंच वाईडची खूण करतायत. अव्वंत धावेने भर धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला 22 धावा. शस्त्रबुद्धी आपण म्हणतो मेन पंचाच्या भूमिकेत विष्णू पाटील देखील डोळ्यात तेल घालून सामना एन्जॉय करतायत. त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. ब्रिजेश चेंडू लॉफ केला. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. जोपर्यंत चेंडूवर येतील खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. यावेळेला लॉंगॉपवरून क्षेत्ररक्षक आला. सरळ साईड स्क्रीन समोर शॉट खेळले होते. तसं काय धावफल करते आपण पाहू शकता. 2 ने पुढे सरकते. ऋषी भोईर वाकलनचा आपण बघतो मिक्स्टर 360 काय क्षेत्ररक्षण दाखवतो मैदानावर. 100% कमिटमेंट देतो हा खेळाडू. ब्रिजेश गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला हर्षला आपण पाहू शकता. चेंडू बॅकपुढे जाऊन स्क्वेअर कॅट करतोय. कॅप बघायला मिळते. यावेळेला डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. भरपूर अंतर त्याला कापावं लागतं पण चेंडू वेगाने सीमारेषा पार. चौकार. हिंदीचं संगीत आपल्याला ऐकायला बघायला मिळालं. इथं ऐकवलं हंस डीजे चंदू फुटाणे आणि त्याच्या सहकार्याने. बरोबर आपण पाहिलं त्या मॅचमध्ये महेश पाटील प्रतिष्ठान डोंबिवली संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा एक धाडसी निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे इंटरनॅशनल आपण बऱ्याच वर्ष पाहिलं ऑस्ट्रेलियन टीमचा कॅप्टन रिकी पॉन्टिंग ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेकी जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. ज्यावेळी त्याला प्रश्न विचारला होता त्यावेळी त्यांनी उल्लेख केला होता की प्रथम बॅटिंग केल्यानंतर समोरच्या टीमवरती गोलंदाजी करत असताना दबाव निर्माण करायचा हा हेतू आमचा असतो आणि त्यामुळे आम्ही बॅटिंग करण्याचा एक बाईचा इशारा येतोय. बाळू पाटील 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते 29 धावा. पण नितीन धावा कराव्या लागणार तरच तुम्ही विपक्ष संघावर दबाव निर्माण कराल. स्ट्राईक केलं फलंदाज आपण पाहू शकता. यावेळेला प्रदीप आहे. ब्रिजेश गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट हँड ऊर्ध्वकडनं मारा करतोय. स्ट्राईक केला प्रदीप. चेंडू लाईन पाहावी लागणार. यावेळेला इष्टेक्षा थोडासा बीट होतोय. पंच वाईडची खूण करतायत. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या धावफल करते 30 धावा आपण पाहू शकता. आपण पाहिलं तर गोलंदाज ब्रिजेश सिंगला तुम्ही पाहताय ज्याने या स्पर्धेत आपल्या नावावरती फोर्ट्रिक सुद्धा पूर्ण केली. ज्या प्रकारे इंटरनॅशनलला बाळूपाटी आपण पाहिलं तर श्रीलंकाचा गोलंदाज लसिक मलिंगा ज्याने फोर्ट्रिक पूर्ण केली होती पहिली. नक्कीच नितीन तर क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे भरपूर आपण पाहिले तर फोर्ट्रिक झाल्यात. हॅट्रिक सुद्धा झाल्यात. ब्रिजेश चेंडू यावेळेला आपण इनफिल्डच्या वरून उडवतोय चेंडूला. चेंडू डीपमध्ये जातोय. क्षेत्ररक्षक येतोय जोपर्यंत चेंडूला फीड करतोय. करंधुळे 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. चांगली फेकी देखील येते. तसं का धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला 32 धावा. मजिदाता पाटील प्रतिष्ठान आपण पाहू शकता डोंबिवली. तर 4थं षटक प्रगतीपथावर ब्रिजेश पुन्हा गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक केला प्रदीपला आपण पाहू शकता. टाकला हर्ष ऊर्ध्वकडे मारा करतोय. चेंडू कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळाला. यावेळेला बॉल बॅक टू ड्राईव्ह बघायला मिळालाय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण स्वतः ब्रिजेशने केलं. यावेळेला फटका चांगला होता नितीन. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण फॉलो थ्रोमध्ये आणि फलंदाज बाद होतो. यावेळेला हर्ष शेट्टी बॅक टू पविलियन.
तीन महेशदत्त पाटील प्रतिष्ठान 5 बाद 32 धावा. चॉईस आपण बघतो खेळाडू आहे संकेत मोरे येतोय. चांगली बॅटिंग करावी लागणार आहे ओमकार. कारण का ओमकार- थोडंसं संघ आता बॅकफुट गेलाय. ओंकार नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र आतापर्यंत 4 षटकात 32 धावा आणि 5 गडी बाद झालेत. सर्व पंचांचे कौतुक करे. आजच्या दिवसात खूप चांगली भूमिका त्यांची राहिली. 8:30 ते 8:45 वाजता सर्व पंच इथे उपस्थित राहिले होतेच. त्यानंतर आमचे अल्पेश गायकवाड सुद्धा बरोबर 8:45 वाजता इथे ओंकार उपस्थित झाले होते. नंतर आपण पाहिलं तर जवळजवळ 11 वाजलेत. 11 वाजून 5 मिनिटांनी आणि शेवटचा सामना अजूनही आपण पाहिलं तर 6 षटकांचा खेळ शिल्लक आहे. सुशील पाटील यांचंही मी कौतुक करेल जे रोज वेळेवर सकाळी इथे उपस्थित राहतात. कारण की उद्या या स्पर्धेचा सुशील शेवटचा दिवस आहे. आणि स्वतः आयोजक जल्पेश भोईर सुद्धा आपण पाहिलं तर वेळेवर उपस्थित असतात. सुभाष पाटील सरांचंही कौतुक करेल. त्यांचं जर वैशिष्ट्य आहे स्पर्धा कुठे असो ते वेळेवर उपस्थित राहतात. जे पी पॅनलचंही कौतुक करेल सर्व पंचांचं. वेळेला खूप महत्त्व आहे कारण वेळ कोणासाठी थांबत नाहीये. तर तीन अंतिम षटक घेतो. किरण शिंदे जरा फास्ट खेळायचं आहे. किरण शिंदे एक जबरदस्त आपण आता खेळाडू आहे. अष्टपैलू खेळाडू आहे. अर्ली विक्ट्री संघातून आपण सातत्याने त्याला खेळताना पाहिलंय. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला जो एकाने खेळाडू आपण म्हणजे तर संकेत मोरे म्हणजे कशा प्रकारे बॅटिंग करतोय. 6 चेंडूमध्ये नितीन कमीत कमी आपण 17 ते 18 धावा कराव्या लागणार आहे तर तुम्ही 50 जवळ पोहोचाल. तर किरण शिंदे गोलंदाजी मार्कवर आमच्या समालोचक कक्षा एडकडून संकेत मोरे. हा चेंडू यावेळेला आपण बघितलं शफल होऊन ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं तर डॉट चेंडूची समाप्ती होते. किरणला माहिती आहे आपण बघितलं तर यावेळेला किरण शिंदेला माहिती आहे महत्त्वपूर्ण षटकात तळतोय. तुम्ही लाईन आणि लेंथ बघा खूप चांगली बघायला मिळते. पुन्हा किरण शिंदे गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकिंगला संकेतला आपण पाहू शकता. किरण शिंदे सुद्धा चॉईस खेळाडू म्हणजे 2 चॉईस खेळाडूमध्ये आपण लढत स्विच इट केला. यावेळेला आपण आता व्यवस्थित मिडल झाला होता चेंडू. यावेळेला धावबाची संधी होती निर्माण झाली होती पण आपण आता मिड ऑफला क्षेत्ररक्षण मात्र चांगलं होत नाही. थोडंसं फंबलिंग झालंय. 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला महेशदत्त पाटील प्रतिष्ठान प्रथम बॅटिंग करताना 33 धावा 5 गडी बाद. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता. यावेळेला प्रदीप आहे. प्रदीप गुप्ता पाच्या कशा बॅटिंग करतोय. चेंडू सुरेख गोलंदाजी नितीन काय गोलंदाजी केली आहे बघा. भन्नाट वेग बघायला मिळाला. यष्टीरक्षक अजित मोहितेचं मी कौतुक करेल. जबरदस्त इस्टंटच्या पाठी कलेक्टिंग दाखवतो. यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती सुरेख गोलंदाजी. किरण शिंदे पुणे गोलंदाजी मार्कवर. बळवा किरण शिंदे आणि अमोल पाटील हे 2 चॉईस प्लेयर आहेत. विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली या संघाचे. किरण प्रदीप चेंडू सुरेख गोलंदाजी. लेट कट करायची होती नितीन यावेळेला. ऑन द टोचच्या माध्यमातून बघितलं चेंडूला काढायचं होतं. जबरदस्त गोलंदाजी. काय गोलंदाजी करतोय बघा किरण शिंदे. दोन्ही आपण ते चॉईस खेळाडू आहेत पण दाखवून देतो आपली उपयुक्तता दाखवून देतो किरण शिंदे. डॉट चेंडूची समाप्ती. धावसंख्या धाव फलकाती फक्त आणि फक्त 33 धावा. चेंडू बाकी अल्पेशा मला माहिती आहेत फक्त आणि फक्त 2. अमोलला मात्र थोडंसं आपण म्हणतो पुढे बोलवलं जातं. यावेळेला अजित मोहितेच्या माध्यमातून मास्टर माइंडचं काम करतो. यावेळेला बिडॉनला बोलवलं जातं. अमोलला बिड ऑफ आपण सर्कलमध्ये पाहू शकता. हा चेंडू पुन्हा ऑन साईडला बॅटने खेळायचा असतो. रेक गोलंदाजी बघायला मिळते. 1 धावी ते कंप्लीट केली जाते. तसं धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला फक्त आणि फक्त 1 पुढे सरकते. 34 धावा. जबरदस्त गोलंदाजी. विक्रांत केने प्रतिष्ठान प्रथमेश पाटीलचा संघ जबरदस्त गोलंदाजी. कौतुक करेल मी. प्रत्येक गोलंदाजी खूप चांगली गोलंदाजी केली. सुलतानने चांगली गोलंदाजी केली. अतुलने चांगली गोलंदाजी केली. ब्रिजेशने चांगली गोलंदाजी. आता किरण शिंदे जबरदस्त गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 5 चेंडू फेकले आणि धावा दिल्यात फक्त आणि फक्त अल्पेश मला माहिती देत आहेत. 2 धावा देतोय किरण. अंतिम चेंडू स्विच करण्याचा प्रयत्न केला. झेल उडाला. यावेळेला थोडंसं पडलाय तर चेंडू वळण देखील घेतोय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या. पाच्या 3री धाव होते का आणि 3 धावा देखील 3 धावा 4थी धाव देखील इथे पूर्ण केली जाते. नितीन कुशल मुवमेंटवरती आपण 4 धावा मिळत आहेत. धावसंख्या धाव फल करते आपण पाहू शकता. यावेळेला 38 धावा आणि 39 धावांचं लक्ष असणारे आपण येतोय विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली संघासमोर. पाहिजे आपण म्हणतोय विक्रांत केने प्रतिष्ठान हा सामना जिंकतो की आपण इथं महेशदत्त पाटील प्रतिष्ठान हा सामना इथे जिंकतो. जाण्यासाठी जाऊया दुसऱ्यासाठी आमचे साथी समालोचक
नितीन काळे यांच्याकडे मी बाळू पाटील आपल्या संदर्भात घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. नक्कीच नितीन, पुन्हा एकदा जाता जाता पुन्हा एकदा मी धन्यवाद देईल आपण त्या ऑफिशियल ग्रुपला आणि सर्व आपण बोलले तर ऑफिशियल ग्रुप असतील, आपण बोलले तर TDPLचे जे जल्पेश असेल, आपण बोलले तर सुभाष पाटील असतील, जय पवार सर असतील, मुन्ना पठाण सर असतील, त्यांना पुन्हा एकदा मनाच्या हृदयांतकरणातून धन्यवाद देतो. आणि मी तुर्ताची तो थांबतो, तुम्ही मात्र थांबू नका, पाहत राहा अंतिम सत्र. इथून मात्र कोणता संघ सामना जिंकेल जाण्यासाठी जाऊया नितीन काळे यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू सो मच. आपण हा आवाज ऐकत होता, ज्या आवाजानं खरं तर कल्याण डोंबिवलीमधलं क्रिकेट समालोचन हे सुरुवातीपासूनच आपण पाहतोय. मग स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृतिचषक असेल, सुरुवातीच्या काळामध्ये बाळू पाटील यांचा आवाज आपण त्या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकला. आणि अशी एकही स्पर्धा नव्हती 2010 ते 2016 या हंगामाचा आपण विचार केला तर ज्या स्पर्धेमध्ये बाळू पाटील यांचा आवाज गुंजला नाही. तर असे एक लेजंडरी कॉमेंटेटर बाळू पाटील सर यांचा सन्मान आपण करू मंचावरती, ज्यांनी आजचा दिवस TDPLला दिला. आणि मी रिक्वेस्ट करतो शिवाजीदादा पाटील यांना आपल्या शुभ हस्ते आपण भाऊदादा पाटील यांचा सन्मान करायचा. एक आकर्षक या स्पर्धेची आठवण मोमेंटो. थँक्यू सो मच. आज त्यांचा आवाज ऐकल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये नेहमीच एक आदर्श निर्माण होतो. एकदा टाळ्या जरूर होऊ द्या भाऊदादा पाटील यांच्यासाठी, एक लेजंड कॉमेंटेटर आणि अतिशय दर्जेदार कामगिरी मागचे अनेक वर्ष ते करतायत. असंच काम भाऊदादा आपण करत राहा, या शुभेच्छा आम्ही तुम्हाला देतो. आणि पुन्हा एकदा घेऊन चलतोय मॅचकडे, जिथे रंगतो आजच्या रात्रीतला हा शेवटचा आणि अंतिम सामना. विनिंग टीम जाऊन पोहोचेल सुपर 8. 7 संघ आतापर्यंत आपण पाहिलेत आणि 8वा कोणता आहे? विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली की त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना दिसेल महेश पाटील प्रतिष्ठान. तर जांभिवलीचे संदेश शिशवे यांच्याकडनं विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली संघाला प्रत्येक 6ला 200 रुपयाचं कॅश प्राईज असेल. संदेश शिशवे जे जांभिवलीचे आहेत त्यांच्याकडनं प्रत्येक 6रला 200 रुपयाचं कॅश प्राईज असेल. विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली या संघाला. आणि विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली संघ मित्रांनो जेव्हा जेव्हा खेळतो तेव्हा तेव्हा मात्र घारिवलीचे हरेश पाटील यांच्याकडनं सुद्धा पारितोषिकांचा वर्षाव केला होता. त्यानंतर गोट्या असतील जे सागावचे आहेत गोट्या पाटील. तर थोडंसं तांत्रिक बिघाड आहे प्रथमेश दादा, ओपनिंग पेअर मैदानावरती पाठवू नका. जसं आम्ही तुम्हाला मेसेज देऊ तुम्ही ओपनिंग पेअर लगेच मैदानावरती पाठवायची आहे. भूषण यशवंत पाटील गोट्या या नावाने ते प्रसिद्ध आहेत सागावचे. त्यांच्याकडनं नेहमीच विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली या संघावरती पारितोषिकांचा वर्षाव केला होता. आणि त्यानंतर मी मगाशी उल्लेख केला घारिवलीचे हरेश पाटील यांच्या माध्यमातून. थोड्याच वेळात मॅच सुद्धा सुरू होईल. ठाणा प्रीमियर लीग जिथे शिवाजी पाटील यांच्याकडनं ऐवा कॅशसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज आहेत. शिवाजी पाटील सुद्धा आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं खूप मोठं योगदान असतं. ज्यावेळी आपण पाहता डायगर प्रीमियर लीग स्पर्धा होते आणि ग्रामस्थ मंडळ डायगर यांच्या माध्यमातून ती स्पर्धा तुम्ही दरवर्षी होळीच्या निमित्तानं याच मैदानामध्ये पाहत असता. आणि ती स्पर्धा सुद्धा तुम्ही पाहू शकाल. फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये ती स्पर्धा तुम्ही पाहता. ज्यावेळी होळी असते धुळीवंदन 2 दिवस त्या स्पर्धेचा कालावधी असतो. आणि सर्व खेळाडू प्रेक्षकांना मात्र त्या स्पर्धेत सुद्धा जेवणाची व्यवस्था केली जाते.
ग्रामस्थ मंडळ डायगर आणि जर्मन क्रिकेट संघ डायगर यांच्या माध्यमातून. तर इथे आपण पाहतोय विष्णू पाटील साहेब सुद्धा सामना एन्जॉय करतात. आमच्या व्यासपीठावरती संतोष पाटील साहेब सुद्धा उपस्थित आणि ग्रामस्थ मंडळ डायगर. या मॅचमध्ये आपण पाहिलं तर लक्ष्य 39 धावांचे, 30 चेंडू आणि 39 धावा. फायटिंग स्कोर आहे. इथून चांगली गोलंदाजी केली. योगेश सारखा एक चांगला गोलंदाज आहे, विजय पवार सारखा गोलंदाज आहे. तर गोलंदाजी चांगली केली तर इथूनही कमबॅक करू शकतो. संकेत मोरेक सारखा कॅप्टन कूल आहे, मॅन फ्रॉम अंबरनाथ. एक चांगली मॅच रंगतदार होऊ शकते. पहिले 2 षटकं पॉवर पिची जर चांगली गोलंदाजी झाली तर. ठाणा प्रीमियर लीग स्पर्धा तुम्ही पाहता, या स्पर्धेचा उद्या शेवटचा दिवस. त्यानंतर टेनिस बॉलच्या भरपूर साऱ्या स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. वाकलन ट्रॉफी तुम्ही स्पर्धा पाहिली होती. ऋषी भोईर, रुपेश भोईर, राहुल म्हात्रे व गजानन स्पोर्ट वाकलनच्या माध्यमातून ती स्पर्धा चेंज द गेम वडोली बीच संघाने जिंकली होती. त्यानंतर TDPL आणि आज मात्र नागझरीची स्पर्धा संपन्न जरूर झाली. त्यानंतर 11 ते 15 तारखेला तुम्ही पाहू शकाल श्रद्धांजली चषक छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाईच्या मैदानामध्ये. त्यानंतर तुम्ही स्पर्धा प्रमोद म्हात्रे आणि सुखदेव काका म्हात्रे यांच्या माध्यमातून ती स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येईल 11 ते 15 तारखेला. त्यानंतर 16, 17, 18, 19ला स्पर्धा तुम्ही पाहू शकाल उंबारीच्या माध्यमातून. थोडंसं टेक्निकल इश्यू आहे, लाईटचा इश्यू आहे. ते नक्कीच 10 मिनिटात मॅच सुरू होईल. त्यानंतर अपकमिंग टुर्नामेंटमध्ये आपण पाहिलं तर 25 ते 28 नोव्हेंबरला तुम्ही देसाई अध्यक्ष चषक ही स्पर्धा सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये पाहू शकाल. त्या स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक सुद्धा तुम्ही पाहू शकाल आणि तब्बल 2 लाख रुपयाचं कॅश प्राईज. राम पाटील, प्रवीण म्हात्रे, नितीन पाटील, मोरेश्वर पाटील, जयेश म्हात्रे यांच्या स्वप्नात ती स्पर्धा तुम्ही पाहू शकाल. म्हणजे 2 स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांमध्ये तुम्ही पाहू शकाल. एक देसाई अध्यक्ष चषक आणि एक श्रद्धांजली चषक. त्यानंतर उंबारलीची स्पर्धा 16, 17, 18, 19 तारखेला तुम्ही पाहू शकाल. त्यानंतर 25 ते 28 तारखेलाच आई गावदेवी क्रिकेट संघ घेसरच्या माध्यमातून स्पर्धा तुम्ही पाहू शकाल आकाश भोईर यांच्या माध्यमातून. आणि त्यानंतर याच मैदानामध्ये तुम्ही स्पर्धा पाहू शकाल 30 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर नगरसेवक चषक. महेश पाटील जे विद्यमान नगरसेवक आहेत आणि ती स्पर्धा घेऊन येतो आई गावदेवी क्रिकेट संघ खिडकाली व त्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक प्रदीप पवार. त्यानंतर खिडकालीची एवन जोडी तुम्ही पाहू शकाल शुभम पवार आणि महेश पाटील. अशा अनेक स्पर्धा तुमच्या आता मात्र भेटीसाठी येतील नोव्हेंबर डिसेंबर या महिन्यामध्ये. कारण की ठाणा प्रीमियर लीग स्पर्धा झाल्यानंतर बऱ्याचशा स्पर्धा तुम्ही पाहू शकाल. मकर संग्रह ट्रॉफी सुद्धा तुम्ही पाहत असता जानेवारी महिन्यामध्ये. खाडी चषक स्पर्धा सुद्धा तुम्ही पाहू शकाल यावर्षी 14 ते 24 डिसेंबर त्या स्पर्धेचा कालावधी. गावदेवी क्रिकेट संघ खाडी व त्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक दिनेश हिरामन पाटील साहेब त्यांच्या माध्यमातून ती स्पर्धा तुम्ही पाहू शकाल. आपल्या विभागात भरपूर साऱ्या स्पर्धा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळतील. ज्या स्पर्धेत 48 ग्रामीण संघ तुम्ही पाहू शकाल. भारतातील सर्वात मोठी स्पर्धा ज्या स्पर्धेत 40 लाखपेक्षा जास्त पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्याच स्पर्धेमध्ये ग्रामीणसाठी मॅन ऑफ द सिरीजसाठी बाळू आपण पाहिलं तर 4 व्हीलर सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे खाडीच्या मैदानामध्ये. आणि बाईक तुम्हाला पाहायला मिळेल ती 16 शहरी संघांसाठी. दिनेश हिरामन पाटील साहेबांच्या माध्यमातून ती स्पर्धा तुम्ही पाहू शकाल. व गावदेवी क्रिकेट संघ खार्डी हेमंत म्हात्रे यांच्यावरती खूप मोठी जिम्मेदारी असते त्या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिल्या सत्रात आपण पाहिलं तर 38 धावा कुठल्यात महेश पाटील प्रतिष्ठान डोंबिवली या संघाने. 2 अर्धशतक आपण या स्पर्धेत पाहिलेत. विश्वनाथ जाधव जो रईस बिल्डर्सचा फलंदाज आहे त्यांनी या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक ठोकलं. त्यानंतर जागृती स्पोर्ट्सचा अँबॅसेडर केतन म्हात्रे ज्याने या स्पर्धेत 64 धावा कुठल्यात. आणि त्यानंतर सुमित डेकलेला तुम्ही पाहिलं तर त्याने 49 धावा कुठल्या होत्या. त्यानंतर 2 विकेट हॅट्रिक तुम्ही पाहिले. ब्रिजेश सिंग जो विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली संघामध्ये ज्याने 4 ट्रिक सुद्धा पूर्ण केले. अजित मोहिते यांच्या संघामधील गोलंदाज आहे. त्यानंतर सचिन नाईक जो खेळाडू तुम्ही पाहताय धर्मवीर प्रतिष्ठान संघाचा कॅप्टन आहे, मॅन फ्रॉम धारावे. त्यांनी या स्पर्धेत 2री हॅट्रिक पूर्ण केली. आणि या स्पर्धेचा आपण विचार केला तर सर्वाधिक धावा कुठणारा संघ आपण पाहिला तर जागृती स्पोर्ट डोंबिवली संघ ज्याने 96 धावा 6 षटकामध्ये कुठल्यात या स्पर्धेमध्ये. ठाणा प्रीमियर लीग ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. प्रचंड मेहनत तुम्हाला पाहायला मिळाली या स्पर्धेमध्ये. आपण पाहिलं तर मिस्टर GTC जलपेश भोईर, जय पवार सर, सुभाष पाटील सर, प्रमोद म्हात्रे देसाई, शुभम पवार, महेश पाटील यांचे सहकारी लाभले. मुन्ना पठाण सर असतील, डॅनी सरांचाही मी उल्लेख करेल. त्यांची प्रचंड मेहनत राहिली या स्पर्धेसाठी. आणि संपूर्ण ऑफिशियल ग्रुप तुम्ही पाहतायत. ग्रामस्थ मंडळ डायगर सुशील पाटील असतील, दीपेश
रोहनचाही आपण उल्लेख केला होता मगाशी आम्ही. नाही, असे अनेक नावं असतील, त्यांची नावं आम्ही तुमच्यापर्यंत उद्या दिवसासुद्धा पोचू. दीपेशला तुम्ही पाहतायत, पंचांचं मी कौतुक करेल. रमेश म्हात्रे यांची सुद्धा आजच्या दिवसात खूप चांगली भूमिका राहिली. निरंजन सावंत असतील जे कल्याणचे आहेत. नक्कीच प्रेक्षकांची आम्ही थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो, कारण थोडासा टेक्निकल इश्यू आहे, म्हणजेच तांत्रिक बिघाड झाला आहे. फक्त 10 मिनिटं लागतील सगळं जे नेटवर्क आहे ते पुन्हा एकदा करेक्ट करायला, कारण थोडासा जो प्रॉब्लेम झाला आहे वायर्स थोड्याशा तिथे मात्र शॉक सर्किट झाला आहे. काही काळात मात्र लगेच आम्ही तुमच्यापर्यंत जोडले जाऊ. फक्त 10 मिनिटं प्रेक्षकांची आम्ही मनापासून माफी मागतो जल्पेश भोईर आणि GTC ऑफिशियल टीमच्या वतीनं. फक्त थोडा मला ॲडजस्ट करा. काही क्षणात पुन्हा एकदा क्रिकेटचा एक धमाकेदार जो
हॅलो हॅलो हॅलो. 39 टार्गेट आहे ते विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली या संघासमोर. सलग 2 वर्ष आपण पाहिलं स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक, देशातील नंबर 1 स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं. जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई व त्या ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही पाहत असता. आनंद पाटील असतील, वीरेंद्र पाटील यांचे आगमन झाले. डागरचे एक अप्रतिम क्रिकेटर. आता लगेचच मॅच सुद्धा सुरू होणार. 39 धावांचं टार्गेट आहे. अजित मोहिते आणि आपण पाहतोय करून धुळे सुद्धा सज्ज झालेत. चला प्रेक्षकांना विनंती, आपण मैदान खाली करा आणि फलंदाजांना विनंती आपण जायचे, कारण की भरपूर उशीर झाला आज. उद्या स्पर्धेत शेवटचा दिवस आहे. चला 2 वर्ष अजित मोहितेला मॅन ऑफ द सिरीजची बाईक सुद्धा मिळाली. अनुज, चला या. अनुज मला वाटतं प्रथमेश मॅनेजर आहेत महेश पाटील प्रतिष्ठान या संघाचे. वरपचे राज भोईर यायचे, आपल्या इथे सत्कार केला जाईल. वरपचे राज भोईर यांना विनंती करतो की आपण या. सोनू या नावाने ते प्रसिद्ध आहेत. स्वतः एक चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत. तर राज भोईर यांचा सन्मान इथे केला जाईल. मी ऑफिशियल ग्रुपचे सुभाष पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते राज भोईर यांचा सत्कार करायचा आहे. 39 टार्गेट या मॅच मध्ये आणि मॅच लगेचच सुरू होईल. सलामी जोडी मैदानामध्ये दाखल होईल ती विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली संघाने इथून मॅच जिंकली तर मात्र उद्या 12 वाजता रईस बिल्डर्स या संघावर फाईट करू शकतो विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली संघ. सलामी जोडी तुम्हाला पाहायला मिळते. करण धुळे मॅन फ्रॉम जोवेली आणि दुसऱ्या बाजूला ऋषी भोईर मॅन फ्रॉम वाकलान. प्रत्येक 6ला 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. जांभिवलीचे संदेश शिशवे यांच्याकडनं विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली या संघासाठी प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज. जिज्ञास शिवाजी पाटील यांच्याकडनं एवा कॅशसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे प्रेक्षकांसाठी. आणि सलामी जोडी ऋषी भोईर आणि जुवेलीचा आपण पाहतोय. वंडर बॉय म्हणून ज्याची ओळख आहे करण धुळे. जोडले म्हटल्यानंतर मंगेश धुळे साहेब हे नाव लगेचच आपल्या डोळ्यासमोर येतं. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, हिंदू हृदय सम्राट चषकाचे प्रमुख आयोजक आहेत. अजय धुळे असतील, मॅडी सुद्धा आमच्या सोबत होते आज. योगेश गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय आणि स्ट्राईक एंड बघा तर स्ट्राईक कोणाकडे असणार आहे. करण धुळे स्ट्राईक एंडला येत आहेत. 9 सेकंडला ऋषी भोईर आहेत. 2 ग्रामीण खेळाडू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. हर्ष शेट्टीला तुम्ही यशराच्या भूमिकेत पाहतायत. लक्ष आपण पाहतोय 39 धावांचे. 38 धावा बनवण्यासाठी सुद्धा कठीण गेल्या होत्या मागच्या मॅच मध्ये विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली संघाला. अजित मोहिते बाद झाल्यानंतर मात्र यातून विजेता संघ उद्या बरोबर 12 वाजता रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या बरोबर फाईट करेल. सुपर 8 मध्ये विजेता संघ जिज्ञास शिवाजी पाटील यांच्याकडे ऐवा कॅशसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइस तुम्हाला पाहायला मिळते. आणि शिवाजी पाटील जेव्हा जेव्हा व्यासपीठावर उपस्थित असतात सर्व मान्यवर आमच्या व्यासपीठावर सामना एन्जॉय करतात. त्यांचे सहर्ष स्वागत. पहिल्या चेंडूवरती कव्हरच्या वरून खेळतात. आउटफील्ड फास्ट आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि मात्र चेंडू जाईल सीमा पार.
करण धुळेच्या बॅटमध्ये येणारा पहिला दणदणीत चौकार. राज भोईर यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय. सुभाष पाटील यांच्या शुभ हस्ते. पहिल्या चेंडूची चौकार येतोय. 39 टार्गेट आहे. तर अजित मोहिते तुम्ही पाहतायत, आयकॉन खेळाडू आहे आणि प्रथमेश पाटील यांच्या खूप जवळचं व्यक्तिमत्व आहे अजित मोहिते. त्याचमुळे मैत्रीचं नातं जपत असताना आणि करण धुळेच्या बॅटमधनं मिड ऑफच्या वरून लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू सीमा पार जाईल. बॅक टू बॅक दुसरा चौकार. संदेश शिशवे यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे, जे जांभिवलीचे आहेत. नाही, ऐवाक्यासाठी मी मगाशी उल्लेख केला. जिथं शिवाजी पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज. अजूनही संधी असेल ओमकार, प्रेक्षकांकडे ऐवा कॅश जर पकडलं तर 500 रुपयाचा कॅश प्राइज मिळू शकतो. मात्र योगेशच्या विरोधात हल्ला चढवलाय फलंदाज करण धुळेने. जुवेली गावचा हा खेळाडू. हा चेंडू अजून एक चांगला जणू काय ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू सीमा पार जाईल. सलग तिसरा चौकार करण धुळेच्या बॅटमधून. ऋषी भोईर थोडीशी चर्चा करतायत करण सोबत. सलग 3 चौकार आलेत. की करण धुळे आणि ऋषीला माहिती इझी मॅच घेऊन चालणार नाहीये. जो आपला नैसर्गिक खेळ आहे तो करावा लागणार आहे. आणि सलग 3 चौकार आलेत. 12 धावा धावपकाचे लागले. 39 धावांचा पाठलाग करत असताना विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली संघ तुम्हाला पाहायला मिळते. प्रथमेश पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या बाजूला नगरसेवक महेश पाटील यांनी सुजित नरवडे साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ महेश पाटील प्रतिष्ठान डोंबिवली संघ तुम्ही पाहतायत. मात्र इथून एकच संघ पुढे सरकेल आणि एक संघ मात्र या स्पर्धेच्या बाहेर जाईल. भूषण पाटील यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. डॉट चेंडूची समाप्ती, ज्यावर मगाशीच मी उल्लेख केला होता. हरेश पाटील घारिवली, भूषण पाटील सागाव. जेव्हा जेव्हा विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली संघ खेळतो त्यावेळी मात्र बक्षिसांचा वर्षाव त्यांच्या माध्यमातून केला जातो. अमोल पाटीलला सुद्धा भरपूर सारं कॅश प्राइज मागच्या मॅचमध्ये मिळालं होतं. हरेश पाटील यांच्याकडे सुद्धा 2000 रुपयाचं कॅश प्राइज मिळालं होतं. इथे मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, मात्र एक धाव तर पूर्ण केली आहे. ते नक्कीच एक धाव मिळाली. नितीन पाटील यांना पंचांच्या भूमिकेत पाहतात. जाऊया आपण ओमकार शेट्टी यांच्याकडे. तर अतिशय चांगली सुरुवात केली आहे करण धुळेनं. मॅच मैदानावरती चांगली रंगती आहे. विके प्रतिष्ठान चांगली सुरुवात तर जरूर झाली आहे. मात्र आपण वळतोय आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, जिथे आपण सन्मानित करतोय राज भोईर यांना उर्फ सोनू, आणि त्यांचा हा सन्मान केला जाईल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, जे या TDPLला नक्कीच कल्याण वरपवरून भेट देण्यासाठी आलेत. तर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे राज भोईर. जवळ मैदानावरती आणि पुन्हा एकदा आपण ऐकूयात आवाज आजले गावचा नितीन दादा काळान यांचा. अजून एक चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. आता मात्र ऋषी भोईरच्या बॅटमध्ये येणारा हा पहिला चौकार. तर डायगरचं मैदान आहे. जेव्हा जेव्हा या मैदानाला पाणी पुरवठा हवा असतो तेव्हा तेव्हा जे आम्हाला टँकरची सुविधा करून देतात धनाजी शेठ सुकऱ्या पाटील, तर धनाजी शेठ आपलं देखील मनपूर्वक आभार या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही व्यक्त करतोय. पहिल्या षटकाचा खेळ झाला संपन्न. टार्गेट 39. 5 ओव्हरमध्ये 4 चौकार आले. करण धुळेनं मारले लगातारचे 3. ऋषी भोईरच्या बॅटमधून आला 1. आणि पहिलं षटक संपल्यानंतर टीमची टोटल झाली आहे धाव फलकापती 17. म्हणजे आता समीकरण उरलंय येणारे 24 चेंडू. आणि हा सामना जिंकण्यासाठी ज्या टीमचा संघनायक आहे अजित मोहिते, टीमचं नाव आहे विके प्रतिष्ठान, आणि सुपर 8 मधला 8वा संघ जर आपल्याला पाहायचा असेल तर 22 धावा त्यांना करायच्या त्या मॅचमध्ये. आजचा दिवस भरपूर चांगला रंगला. आज एक दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळालं. मात्र प्रथमच कोणत्या TDPLमध्ये आपण कॉलबॅक पाहिलं, आणि या कॉलबॅकच्या संकल्पनेनं एक वेगळीच रंगत या TDPLमध्ये वाढवली. उद्या देखील अशीच रंगत संगत आणि क्रिकेटची मोठी गंमत आणि प्रेक्षकांची मोठी पंगत इथे पाहायला मिळेल. कारण उद्या TDPLचं असेल फायनल डे. 18 आतापर्यंत आपण पाहिलं तर 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे, माफी असू द्या, आणि रन्स करायच्यात त्या मात्र अजूनही या सामन्यामध्ये 22. जाऊ एकदा पुन्हा नितीन काळन यांच्याकडे. नक्कीच ओमकार, 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 22 धावांची अजूनही गरज आहे. विजय पवार येत आहेत.
दुसरं षटक घेऊन पॉवर प्लेचं स्ट्रायकिंगला करण धुळेला तुम्ही पाहता, ज्याच्या बॅटमधनं सलग 3 चौकार तुम्ही पाहिलं. त्यानंतर ऋषी भोईर जो वाकलन गावचा खेळाडू आहे त्याने चौकाराने खातं उघडले. टायगर नाईट स्पर्धा आपण पाहिली ओमकार, तर सलग 2 वर्ष जीजी स्पोर्ट वाकलन संघाने सुद्धा जिंकली, याचे उल्लेख होणं खूप गरजेचं आहे. यावेळी मात्र रिव्हर्सचा वापर केला. इथे मात्र क्षेत्ररक्षक कोणी नाही आणि करण धुळेच्या बॅटमध्ये येणारा हा चौथा चौकार. चांगली बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळते जुवेली गावचा हा खेळाडू. सलग 2 वर्ष आपण पाहिलं तर टायगर नाईट चषक स्पर्धा आपण पाहिली, त्यानंतर खाडी संघाने सुद्धा एक वेळा स्पर्धा जिंकली टायगर चषक नाईट स्पर्धा. केतन मात्र एक वेळा बाईक मिळाली होती. जीत भोईरला एक वेळी आपण पाहिली बाईक. त्यानंतर जितू शेरला सुद्धा आपण पाहिले एक बाईक त्याच्या नावावरती सुद्धा टायगर नाईट स्पर्धेमध्ये. तर 21 धावा धापल एक चांगली सुरुवात विकी प्रतिष्ठान डोंबिवली संघाने. आता फक्त 18 धावा दूर आहे विजयापासून. 23 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. यावेळेस मात्र अजून एक चांगला फटका मात्र आता लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत आणि 2 धावा इथे वेगाने पूर्ण करतात करण आणि ऋषी भोईर. 2 धावसंख्या पुढे सरकेल. धावपल धावा लागल्या त्या 23-16 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली संघ. तर येणाऱ्या काळामध्ये टायगर चषक नाईट स्पर्धा सुद्धा तुम्ही पाहू शकाल येणाऱ्या काळामध्ये. इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते. कमबॅक करत असताना गोलंदाज विजय पवार. महेश पाटील प्रतिष्ठान डोंबिवली संघ तुम्ही पाहताय, चांगली कामगिरी त्यांची राहिली आहे या पर्वामध्ये. दुसऱ्या पर्वामध्ये ठाणा प्रीमियर लीग मध्ये. क्रिकेट या खेळामध्ये ओमकार विजय पराजय विजय आपल्याला पाहायलाच मिळत असतं. इथे मात्र फक्त चेंडूला दिशा दिली. क्षेत्ररक्षक खूप वेगाने येत आहेत. धावचीची संधी होती आणि 2 धावा बघा वेगाने पूर्ण करतायत करण आणि ऋषी भोईर. 2 धावसंख्या पुढे सरकेल. धापलकर धावा आपण पाहू शकाल आपल्या स्क्रीनवरती. 25 धावा. 14 धावांची अजूनही गरज आहे. 20 चेंडूचा खेळ इथून शिल्लक आहे. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते करण धुळे आणि ऋषी भोईरच्या माध्यमातून. गलीमध्ये क्षेत्ररक्षक होते मात्र थोडासा वेग घेतला. मनीष कोलेकर आहे तिथे, पांड्या नावाने ते प्रसिद्ध आहेत गलीमध्ये. 1 धाव जरूर मिळाले. 1 धावसंख्या पुढे सरकेल. धापलकर धावा लागल्या त्या 26 धावा. 19 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आता मात्र फक्त 13 धावा दूर आहे विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली संघ तुम्ही पाहतायत मैदानाच्या आतमध्ये. प्रथमेश पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा संघ तुम्ही पाहतायत. जेव्हा जेव्हा खुल्या गटातून संघ तुम्ही खेळताना पाहता विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली संघ. प्रथमेश पाटीलने हा संघ तयार केलाय. इथे मात्र मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत आणि फलंदाज ऋषी भोईरची खेळ इथे होईल समाप्त. पहिला धक्का लागतोय मैदानाच्या आतमध्ये, तो टीम विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली संघाला आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. सव्वीस धावा झाल्यात. 13 धावांची अजूनही गरज आहे. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ऋषी भोईर इथे बाद झालेत. पहिला धक्का लागलाय विक्रांत प्रतिष्ठान डोंबिवली या संघाला. तिसऱ्या क्रमांकावरती अमोल पाटील येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. मागची मॅच अमोलने फिनिश केली होती आणि भरपूर सारं कॅश प्राईज अमोलला मिळालं होतं त्या मॅचमध्ये. तो अमोल पाटील येतोय. नाही घोट येते. प्रेक्षणीय लढत सुद्धा होणार आहे. यंगस्टार ठाणे विरुद्ध यंगस्टार रायगड. आणि यंगस्टार ठाणेचे कॅप्टन अमोल पाटील आहेत, मॅन फ्रॉम सोनारपाड. आणि यंगस्टार रायगडचे कॅप्टन आहेत ते रोशन साळुंके, जे घोटगावचे खेळाडू आहेत. एक प्रेक्षणीय लढत होणार आहे. अमोल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अनेक मॅचेस खुल्या गटात आपण पाहत असतो अमोल पाटीलला. संकेत मोरे येत आहेत, जे कॅप्टन आहेत महेश पाटील प्रतिष्ठान डोंबिवली या संघाचे.
18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 13 धावांची गरज आहे. करण धुळे मैदानाच्या आतमध्ये खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत करणने दाखवले. 4 चौकार त्याच्या बॅटमधनं आलेत. टार्गेट आपण पाहिलं तर 39 आहे. वैयक्तिक 22 धावांवरती घेतोय. तर प्रथमेश पाटील जर मैदानात बॅटिंग करण्यासाठी आले तर आमचे सहकारी समालोचक सागावचे बाळू पाटील यांच्याकडनं एका षटकाराला 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल प्रथमेश पाटीलसाठी. तेरा धावांची अजूनही गरज आहे. 18 चेंडूचा खेळ इथून शिल्लक आहे. गोलंदाज संकेत मोरे कट करण्याचा प्रयत्न होता करण धुळेचा. चेंडू आणि बॅटचा इथे मात्र कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. डॉट चेंडूची ते समाप्ती होते. वेरिएशन खूप चांगलं आहे संकेत मोरे या गोलंदाजा. अंबरनाथचा हा खेळाडू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. ज्या प्रकारे आपण दिनू कांबळेला सुद्धा पाहत असता. आणि अमोल पाटील आपण पाहिलं तर राजेश म्हात्रे जे म्हात्रेपाड्याचे आहेत त्यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे षटकारासाठी. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. अमोल पाटील यांच्यासाठी राजेश म्हात्रे जे म्हात्रेपाड्याचे अप्रतिम क्रिकेटर आहेत त्यांच्याकडनं तिसऱ्या पंचाची मागणी केली. प्रत्येक 6ला 2000 रुपये असतील अमोल पाटीलसाठी. षटकारांची गरज तर नाही बघायचंय. आणि आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता टीव्ही स्क्रीनवर फलंदाज बाद आहे. करणची खेळी ते समाप्त होते. करणने या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 24 धावांचं योगदान दिलं या मॅच मध्ये. करण करण इथे बाद झालेत मैदानाच्या आतमध्ये. करण बहाणीला दुसरा तुम्ही पाहताय फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये जो अडोलीचा खेळाडू एक विजय पवार आहेत अडोलीचे. संदेश शिशवे जे जांभेलीचे यांच्याकडनं प्रत्येक 6ला 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. जिज्ञा शिवाजी पाटील यांच्याकडनं एवा कॅश साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. शेवटची संधी असेल आजच्या दिवसात नक्कीच. आता उद्या हे पारितोषिक आपल्याला पाहायला मिळेल शिवाजी पाटील यांच्या माध्यमातून. कारण उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि उद्या हे पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळेल. अजित मोहिते येत आहेत. विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवलीचे कॅप्टन आहेत. 11 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. 16 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणि उद्याही सुशील पाटील आपण थोडीशी लवकर उपस्थिती दाखवायची आहे कारण उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. ओमकार जर प्रथमेश बॅटिंगसाठी मैदानात आले असते तर कॅश प्राइज जरूर होतं. आता इथे संदेश शिशवे यांच्याकडनं सुद्धा 500 रुपये आहेत प्रत्येक 6ला. राजेश म्हात्रे यांच्याकडनं अमोलसाठी प्रत्येक 6ला 2000 रुपयाचं कॅश प्राइज. आणि अजित मोहितेच्या बॅटमध्ये सुरेख स्वीपचा फटका तुम्हाला पाहायला मिळतो. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक खूप वेगाने येत आहेत. इथे मिळेल ती फक्त आणि फक्त सिंगल. संकेत मोरेचं तिसरं षटक मार्गस्थ आहे. धावफलक धावा आपण पाहिल्या तर 29. 10 धावांची अजूनही गरज आहे विक्रांत प्रतिष्ठान डोंबिवली या संघाला. 15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणि इथे मात्र संकेत मोरेला यश मिळालं. आणि ज्या खेळाडूसाठी राजेश म्हात्रे यांनी 2000 रुपयाचं कॅश प्राइज ठेवलं होतं जे म्हात्रेपाड्याचे खेळाडू आहेत मात्र अमोलची खेळी इथे समाप्त होते. पंचांना सूचना असेल मॅच संपल्यानंतर प्रसाद सहस्रबुद्धे आणि नितीन पाटील यांना की बेल्स आपण घेऊन यायचे आहेत मॅच संपल्यानंतर. 14 चेंडू आणि 10 धावांची गरज. बॅट्समॅन लवकर पाठवायचे. किरण शिंदे द्या थोडंसं फास्ट जायचं. किरण शिंदे थोडीशी घाई करा.
किरण शिंदे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. खूप चांगली गोलंदाजी केली होती किरण शिंदेने शेवटच्या षटकामध्ये. तर संदेश शिशवे यांच्याकडनं एका षटकारासाठी बिंदास शिशवे यांच्याकडनं 1000 रुपये आहेत एका सिक्सरसाठी. तर नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय किरण शिंदे. 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 10 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. कॅमेरामॅनच्या भूमिकेत तुम्ही पाहतायत रमेश म्हात्रे सरांना, जे सागावचे आहेत. इथे मात्र फक्त दिशा दिली शॉर्ट टर्नमॅन वरनं क्षेत्ररक्षक मनीष कोळेकर खूप वेगाने त्यात एक सिंगल मिळते. कौतुक करेल मी गोलंदाज संकेत मोरेचं, जो अंबरनाथचा केवढे काय गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. नाही, अंबरनाथ म्हटलं तर एक अंबरनाथ प्रीमियर लीग स्पर्धा सुद्धा आम्ही कव्हर केली होती. दिनू कांबळे यांच्या माध्यमातून आम्हाला आमंत्रित केलं होतं त्या स्पर्धेसाठी. अंबरनाथ प्रीमियर लीग अंडरम क्रिकेटमध्ये अंबरनाथ हे शहर आपण गाव पाहिलं तर भरपूर चर्चेत आहे, कारण दिनू कांबळे सुद्धा अंडरम क्रिकेट सुद्धा भरपूर खेळतात. रवींद्र संते तिथे डॉट चेंडूची इथे समाप्ती होते. 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 12 चेंडूचा खेळ इथून शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये 9 धावांची अजूनही गरज आहे. मॅच सुरू करायची पंचांना विनंती असेल त्वरित. 12 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. बारा चेंडू आणि 9 धावांची गरज आहे या मॅच मध्ये अजूनही आपण पाहतोय. या मॅच मध्ये आपण एक मॅच सुद्धा पाहिली होती. 12 चेंडू 8 धावांची गरज असताना आखरी राजा पोगाव या संघाला ते 12 चेंडू मध्ये 8 धावा झाल्या, तर मॅच टाय झाली होती. इथे तसं चित्र तुम्हाला पाहायला मिळेल का, कारण की मात्र चांगले 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. किरण शिंदे आणि अजित मोहिते सारखे 2 चांगले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, त्यामुळे 12 चेंडू मध्ये आता 9 धावांची गरज आहे. क्रिकेट अनिश्चितांचा खेळ आहे. एका षटकासाठी बिंदा शिसवे यांच्याकडनं 1000 रुपये आहेत. बघायचं किरण शिंदे षटका ठोकेल की अजित मोहिते. 1000 रुपयाचं कॅश प्राइज मिळू शकतं. विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली संघ इथून मॅच जिंकली तर उद्या 12 वाजता रईस बिल्डर्स या संघावर फाईट करू शकतो. पिंट्या पाटील यांच्याकडनं जरी मॅच जिंकली तर 20,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. प्रथमेश पाडे यांनी आम्हाला सूचना केली होती. विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली या संघाला भरपूर सपोर्ट असतो त्यांचाही. पिंट्या पाटील जे जुने डोंबिवलीचे आहेत. चला मॅच सुरू करा, थोडीशी घाई करा. महेश पाटील प्रतिष्ठान डोंबिवली संघ. योगेश येत आहेत 4थं षटक घेऊन दुसऱ्या स्पेलमध्ये. आणि आता मात्र 9 धावांचा बचाव इथून करायचा महेश पाटील प्रतिष्ठान डोंबिवली या संघाला. या DDPL मध्ये ठाणा प्रीमियर लीग मध्ये दुसऱ्या पर्वामध्ये चांगली कामगिरी केली आहे महेश पाटील प्रतिष्ठान डोंबिवली या संघाने. 24 संघांचं मी कौतुक करेल ज्या संघाने या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते योगेशच्या माध्यमातून. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत. 11 धावा करायचे आहेत. 9 योगेश गोलंदाजी मार्कवर. ज्यावेळी सुरुवात करण धुळेने केली होती पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या, त्यावेळी असं वाटलं होतं एकतर्फी मॅच होईल. मात्र महेश पाटील प्रतिष्ठान डोंबिवली संघ सुद्धा सहजा हार मानणारा संघ नाहीये. ते प्रयत्न करतायत या मॅचमध्ये. योगेश हलक्या हाताने खेळतात. किरण शिंदे एक धाव तर वेगाने पूर्ण केली. एक धाव इथे जरूर मिळाली ती किरण शिंदेला, आणि किरण शिंदे आपण पाहतोय वैयक्तिक 2 धावांवरती घेतोय आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 31 धावा धापल होती. 8 धावांची अजूनही गरज आहे. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हेच समीकरण आपण पाहिलं तर श्लोक 11 खाडी संघासमोर होते. मात्र ती मॅच शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. 6 चेंडू 7चं इक्वेशन आलं होतं. मयूर दातीलकर बाद झाल्यानंतर चला मॅच सुरू करायची. गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. पुन्हा एकदा गोलंदाज योगेशला तुम्ही पाहतायत आणि स्ट्राईक एंडला फलंदाज अजित मोहिते. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळते. अल्पेश म्हात्रे पाड्याचे खेळाडू आहेत.
रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. तिसऱ्या पंचाची मागणी पायचीसाठी तिसऱ्या पंचांची मागणी इथे जरूर केली आहे की आपण पाहिलं तर अजित मोहितेचा विकेट आहे, त्यामुळे हा रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे आणि बघायचं रिव्ह्यू सक्सेस होईल का. गोलंदाज योगेश आहेत. आपल्या टी व्ही स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. GTC फेअर डिलिव्हरी आहे. GTCचे कौतुक करेल. खूप चांगली भूमिका राहिली आहे आज या स्पर्धेच्या 7व्या दिवसांनी. नोट आउट. प्रसाद रसबुद्धे यांचा लेग बाईचा इशारा येतोय. 2 धावा जरूर मिळाल्यात अजित मोहिते यांना. अजूनही 6 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 9. आपल्या टी व्ही स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता गोलंदाज योगेशला. आणि आपण पाहतो एक्झॅक्टली चेंडू कुठे पिचिंग झाला. ऑप्शनच्या भरपूर बाहेर होता आणि हेच मी कौतुक करेल पंच प्रसाद सहस्रबुद्धे यांचं. खूप चांगला डिसिजन त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. सर्व पंचांची खूप चांगली भूमिका राहिली आहे. इथे मात्र अजित मोहितेला सुद्धा बीट केले. डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगली फाईट करतोय महेश पाटील प्रतिष्ठान डोंबिवली संघ. सुजितदादा नरवडे व महेश पाटील जे नगरसेवक यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहतायत. सर्व संघ मालकांचेही आभार व्यक्त करेन. 24 संघ मालक आपण या स्पर्धेमध्ये पाहिलेत. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 6 धावांच्या आता इथून गरज आहे. आठ चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. हा चेंडू तुम्ही पाहताय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक खूप वेगाने येत आहे. आणि 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या आहेत त्या विके प्रतिष्ठान डोंबिवली संघाच्या माध्यमातून. आता चेंडू शिल्लक आहे 7 धावा करायच्या आहेत. 4 7 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. महेश पाटील प्रतिष्ठान. सात चेंडू आणि 4 धावांची गरज. गोलंदाज योगेशचं कौतुक करेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत तो करतोय. सुरेख चेंडू होता मात्र थर्डमॅनला क्षेत्ररक्षक बीट होत आहेत आणि चेंडू जाईल सीमा पार. 4 धावांसाठी आणि 8वा संघ ठरलाय तो विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली संघ. बेल्सचा ताबा घ्यायचे नितीन पाटील सर आणि प्रसाद सहस्रबुद्धे. आणि उद्याचे लॉट्स तुम्ही आपल्या स्क्रीनवर पाहू शकता. पहिली मॅच असेल शशिकांत मेगास्पोर्ट वाघबील विरुद्ध श्लोक 11 खार्डी. दोन्ही संघांनी 9:30 वाजता रिपोर्टिंग करायचे. दुसरी मॅच असेल अग्निराजा पोगा विरुद्ध PTC स्टार पडगा. तिसरी मॅच असेल बालाजी गोवल पार्क विरुद्ध धर्मवीर प्रतिष्ठान भिवंडी. आणि चौथी मॅच असेल रईस बिल्डर वर्सेस विके प्रतिष्ठान डोंबिवली संघ. अशा 8 संघ उद्या या स्पर्धेत पाहू शकाल. वळूया आपण या मॅचच्या दिशेने. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय तो जुवेलीचा वंडर बॉय करण धुळे ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने 24 धावांचं योगदान दिलंय या मॅच मध्ये. करण यायचे मॅन ऑफ द मॅच.